संप्रदायाचा आणि सनातनींचा कुठेही काहीही संबंध येत नाही. त्यांची वाट वेगळी आहे, यांची वाट वेगळी आहे, असं आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. बाकी हे आता अलीकडच्या काळामध्ये बरेच आता धार्मिक तज्ज्ञ झालेले आहेत, त्यांच्या डोक्याला डोकं आम्ही लावत नाही. बरं, पसायदान स्मशान ही पवित्र जागा आहे की अपवित्र जागा आहे याच्याबद्दलही अनेक जणांचं दुमत आहे. दुसरीकडे तिथं ते पसायदान नेमकं जे ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे की ज्ञानेश्वरी पूर्ण लिहिल्याच्या नंतर जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं, तिथं स्मशानात ते कशासाठी म्हणायचं, काय म्हणायचं? मग त्याची कुठलंही आम्ही बऱ्याच महाराजांना विचारलं, पण त्यांना त्यांचं स्पष्टीकरण ते पसायदानाचा अर्थ सांगत बसले, परंतु त्याचं स्पष्टीकरण त्यांना आमच्या मनाला पटेल असं देता नाही आलं. असं तो वेगळा विषय आहे, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि मग हा मध्यस्थ आपण कुठेतरी काय केलं की मग त्याला लग्न कार्यात कुठंच विचारलं नाही. लग्न झालं की तो मध्यस्थ कुठेतरी बाजूला पडला. फक्त पहिल्या दिवाळीपर्यंत येईपर्यंत मध्यस्थाच्या घरी चहा पाणी घ्यायला बोलवलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्याचा विसर पडतो. आणि मग ज्यावेळेस 2 वर्षानं तो पोरगा दारू प्यायला शिकला, ती पोरगी भानकुदळ निघाली की मग या जे काही केलं ते या मध्यस्थानच केलं असे आपण त्याच्यावर खापरं पडू लागलो. म्हणून त्याच्या मधात आता कोणी भानगडीत घुसायला तयार नाही. मग आता दुसरं कोण आहे याच्यासाठी लग्न जुळवण्यासाठी? उरल्या कोण? आमच्यासारख्या विवाह संस्था. पैसे घेतल्याशिवाय हे काही करत नाही. तर विवाह संस्थाचा रोल काय आहे की फक्त बायोडाटा खरे खोटे डुप्लिकेट ओरिजिनल बरेच जण व्हेरीफाय करतील असं नाही, आणि व्हेरीफाय